TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। सुप्रसिद्ध पार्श्वगायक स्वर्गीय मुकेशजी यांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्त एस कुमार सिंगिंग ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एक प्यार का नगमा है हा बहारदार गीतगायनाचा कार्यक्रम सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला। मुकेशजींच्या अजरामर आवाजाला आणि त्यांच्या सदाबहार गीतांना सुरेल मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध गायकांनी मुकेशजींची लोकप्रिय गीते सादर केली। एकापेक्षा एक सरस गीतांनी संपूर्ण वातावरण संगीतमय झाले। जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाची आठवण करून देणाऱ्या या सुरेल मैफलीचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला। या शानदार कार्यक्रमाचे आयोजन एस कुमार सिंगिंग ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार मुरुमकर यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सुरेश खमितकर होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रत्नराज जवळेकर, मुख्य लेखाधिकारी सोलापूर महानगरपालिका, डॉक्टर नीलरोहित पैकी, किडनी केअर हॉस्पिटल सोलापूर, मल्हार माने, प्रशासन अधिकारी सोलापूर महानगरपालिका, तबरेज उस्ताद, मुख्य संपादक TN महाराष्ट्र न्यूज चॅनल तसेच नागेश कोळी, संपादक महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल यांची उपस्थिती लाभली। या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुकेशजींच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या अजरामर गीतांना आदरांजली वाहिली। कार्यक्रमाला सोलापुरातील विविध सिंगिंग ग्रुपचे अध्यक्ष व पदाधिकारी, गायक गायिका, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी, अधिकारी वर्ग आणि संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण या उद्घाटनाला बोलवलं, माने सरांनी विचारल्यानंतर मी लगेच होकार दिला, कारण मूळतः मी पण कलाकारच आहे। माझा आवाज हा पहाडी असल्यामुळं मराठी गाणे गातो मी, हिंदी गाणे गात नाही। पण तरीही आता खमितकर सर आणि मुरुमकर सरांच्या सहाय्याने पुढल्या वेळेस मी निश्चित तुमच्याकडे एखादं गाणं गाईन। आणि छंद असणं हा फार महत्त्वाचा आहे। सध्याच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये छंद जोपासणारा माणूस हा जास्त काळ जगतो, आनंदी जगतो। टेन्शन भरपूर आहेत आपल्याला, फॅमिली टेन्शन, कामावरचे टेन्शन वगैरे, ते सर्व टाळण्यासाठी छंद हा जोपासला पाहिजेच। रियाज करत असाल तुम्ही, सकाळी रियाज करताना माने सरांना वगैरे बघतो मी, तसं तुम्ही म्हणजे रियाज करत असणार। आणि म्हणजे रियाज केल्यानंतर निश्चितच, आणि मनुष्य हा मूळतः बाथरूम सिंगर वगैरे असतोच, फक्त आपल्याला स्टेजवर येऊन गायचं आहे। आणि चार चौघात आपल्या मित्रांमध्ये गात असलो आणि आपण आनंद घेतला तर खरंच चांगलं होणार आहे। कारण कोरोनाच्या काळात माणसाचं काही खरं नाही हे आपल्याला कळालेलं आहे। आणि निश्चितच तुम्हाला शुभेच्छा आहेत। आनंदी राहा, असंच जगत राहूया, एकमेकाला आनंद देत राहूयात। आणि निश्चितच मी पुढल्या वेळेस तुमचा म्हणजे एक मेंबर राहील, निश्चित। थँक्यू। महानगरपालिकेतर्फे पण घेतील सर, आपण आलात, आपलं मनोगत व्यक्त करात। खरोखर सरांना गाण्याची आवड आहे आणि ती मराठी आवड आहे आणि पुढच्या वेळेस आपल्यामध्ये गीत गायन करण्यासाठी येणार आहेत। खूप खूप आभार व्यक्त करतो सर, आपण या ठिकाणी आलात, आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आणि सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी पुढील गीत या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पुढील गीत दत्ता भडकुंबे सर।